असं असताना धुळे लोकसभेसाठी काँग्रेसची जागा ही निश्चित झाली असं नाना पटोलेंनी त्या दिवशी सांगितलं। मात्र काँग्रेसकडून अजून उमेदवार नाहीये, म्हणजे सक्षम उमेदवार नाही किंवा अजून उमेदवार डिक्लेअर झाले नाही, तर ही जागा शिवसेनेला सोडण्याच्या संदर्भात देखील चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे। जागा अजून निश्चित नाही किंवा उमेदवार निश्चित नाही असं नाही आहे, अजून ते डिक्लेअर करत नाही, हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे। त्यामुळे आपण बघा की व्यूहरचना ही फार परफेक्ट इंडिया आघाडीकडून खेळली जाते। आधी बीजेपीची यादी आम्ही बघणार आहोत आणि त्यानंतर मग काँग्रेसकडून कोणते सक्षम चेहरे द्यायचे त्यावरती निर्णय हे बऱ्यापैकी फायनल स्टेजेसला आहेत। CECची मीटिंग पुढच्या आठवड्यात दिल्लीत होणार आहे, तोपर्यंत हे सर्व बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असेल आणि धुळे लोकसभेला इंडिया आघाडीचा उमेदवार फार ताकदीने लढणार एवढा आपण लक्षात घ्या। जर भाजपने त्या ताकदीचा उमेदवार दिला तर काँग्रेसकडे समजा तसा उमेदवार समजा नसेल मिळाला तर शिवसेनेला ही जागा सोडण्याची तयारी आपली असेल का? काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष ही तिघही एक दिलाने ही निवडणूक लढत आहेत। त्यामुळे कोणत्या पक्षाला जागा सुटते हा विषय आज आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही आहे। ती जागा इंडिया आघाडीची निवडली पाहिजे हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे। उद्या तशाच्या चर्चांमध्ये जर शिवसेनेकडून प्रस्ताव आला आणि शिवसेनेने जर जागेची मागणी केली तर त्याच्यावरती सुद्धा आमचा पक्ष नक्कीच विचार करेल असं मला वाटतं। लोकसभेच्या तोंडावरती अशी पण एक राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे की तुम्ही पण भाजपत जाण्याच्या तयारीत आहात, अशा चर्चा सध्या सुरू आहेत। मी आता इथे तुमच्यासमोर बसलो आहे आणि तुम्ही बघाल तर माझी जी तयारी चालू आहे भारत जोडो यात्रेची ती अत्यंत ताकदीने आणि जोरात चालू आहे। आम्ही विचारांनी काँग्रेसशी जुळलेले लोक आहोत, त्यामुळे अशा चर्चा हे माझ्याविषयी नाही, काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याविषयी, प्रत्येक नेत्याविषयी हे पसरवायचं काम चालू आहे। हे षडयंत्र नेमकं कोणाचं आहे, हे अफवा कुठून येतात याचा आपण कुठेतरी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही, तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। ठीक आहे, थँक्यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।